नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत गुलाबाचं झाड म्हणजेच रोज प्लांटबद्दल। गुलाब हा फुलांचा राजा मानला जातो। त्याचा गंध, त्याची शोभा आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व आपल्या आयुष्यात सुख, सौंदर्य आणि समाधान घेऊन येतं। प्राचीन काळात गुलाब फुलाचा उपयोग फक्त देवपूजेसाठी नव्हे तर घराचं वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी केला जात असे। गुलाबाच्या प्रत्येक रंगाला एक विशेष अर्थ आहे। उदा. लाल गुलाब प्रेम आणि ऊर्जा, पांढरा गुलाब शांतता आणि पवित्रता, पिवळा गुलाब आनंद आणि मैत्री, गुलाबी गुलाब आदर आणि प्रेमळ भावना। आपल्या घरात गुलाबाचं झाड असेल तर त्याला एक सकारात्मक, शुभ आणि आध्यात्मिक छटा प्राप्त होते। गुलाबाच्या झाडाला घरी ठेवण्याचं महत्त्व इतकं आहे की बऱ्याच वास्तुविशारदांनी सांगितलं आहे की गुलाब फुलं घरातील तणाव नष्ट करतात। वास्तुशास्त्रानुसार गुलाबाचं झाड, वास्तुशास्त्रात गुलाबाचं झाड शुभ मानलं जातं, पण त्याला योग्य ठिकाणी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। पहा, गुलाबाचं झाड घराच्या आग्नेय दिशेला ठेवलं तर घरात ऊर्जा वाढते, ईशान्य दिशेला ठेवलं तर घरात मानसिक शांतता वाढते। बेडरूममध्ये लाल गुलाब ठेवल्यास दाम्पत्यात प्रेम वृद्धिंगत होतं। मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवल्यास घरात नकारात्मक शक्ती येत नाहीत। लक्षात ठेवा, गुलाबाचं झाड मुळात काटेरी असलं तरी त्याच्या फुलांनी वातावरणात सौम्यता निर्माण होते। गुलाब आणि अध्यात्म, गुलाबाचं झाड फक्त शोभेपुरतं नसतं, हे झाड आपल्या आध्यात्मिक साधनेसाठीही महत्त्वाचं आहे। गुलाबाचं फूल देवी देवतांना अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होते। शनी दोष कमी करण्यासाठी काळा गुलाब अर्पण केलं जातं। शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी पांढरा गुलाब घरात आणावा। गुलाबाचं सुवासिक फूल ध्यानधारणेत उपयोगी पडतं। आरोग्यदायी फायदे, गुलाबाची पाकळी पाण्यात भिजवून प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते। गुलाबजल डोळ्यांवर शिंपडल्यास डोळ्यांना आराम मिळतो। गुलाब पेस्ट त्वचेसाठी वरदान आहे। गुलाबाचं तैल केसांसाठी गुणकारी आहे। गुलाबाचं झाड जिथे असतं तिथे वातावरणात एक प्रकारचं प्रसन्नतेचं वलय निर्माण होतं। गुलाबाचं झाड, प्रेम आणि नातेसंबंध, गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे। आपल्या दाम्पत्य जीवनात प्रेम टिकवण्यासाठी आणि वादळं कमी करण्यासाठी गुलाबाच्या झाडाची काळजी घेणं खूप उपयुक्त ठरतं। दर शुक्रवारी गुलाबाचं फूल आपल्या जोडीदाराला द्यावं। गुलाबाचं फूल गोड बोलण्याचं आणि आदर व्यक्त करण्याचं प्रतीक आहे। मुलांच्या खोलीत पांढरा किंवा गुलाबी गुलाब ठेवावा। घरात येणाऱ्या पाहुण्यांसमोर ताजे गुलाब ठेवले असतील तर सकारात्मक संवाद होतो। गुलाबाचं झाड लावण्याची योग्य पद्धत, एक नवीन कुंडीत लाल माती घ्या। 2 कुंडीच्या तळाशी थोडं खत आणि वाळू मिसळा। 3 गुलाबाचं रोप एका बाजूला कलत असेल तर काठीचा आधार द्या। 4 पाणी रोज सकाळी आणि संध्याकाळी कमी प्रमाणात द्या। 5 गुलाबाला थेट धूप आवश्यक आहे। 6 झाड स्वच्छ ठेवा, सुकलेली फुलं काढून टाका। गुलाबाचं झाड आणि समृद्धी, गुलाबाचं झाड घरात नवा उत्साह आणतं। जे लोक नेहमी उदास असतात त्यांनी गुलाब फुलं जवळ ठेवावीत। गुलाब घरात असला की लक्ष्मी कृपा होते। गुलाब सुगंधामुळे घराची ऊर्जा वाढते। गुलाबाची विविध रोपं, भारतात अनेक गुलाब प्रजाती आहेत। देशी गुलाब, हायब्रिड गुलाब, इंग्लिश गुलाब, मिनिएचर गुलाब, या प्रत्येकाचा रंग, सुवास आणि औषधी गुण वेगळा असतो। गुलाबाचं झाड ठेवताना काळजी, काट्यांचा सांभाळ करा, कुंडीत पाणी साचू देऊ नका। झाडावर कीटकनाशक फवारणी दर 15 दिवसांनी करा। झाड सुकल्यास लगेच नवं रोप लावा। गुलाबाचं झाड, एक चमत्कारिक ऊर्जा, घरात गुलाब असेल तर नकारात्मक ऊर्जा दूर होते, मन प्रसन्न राहतं, पैशांची चणचण कमी होते, नातेसंबंधांमध्ये गोडवा येतो, आत्मविश्वास वाढतो,